आजची कथा आहे गावातील बंद दरवाजामागचं रहस्य. साताऱ्याजवळ एक छोटंसं गाव होतं. गाव खूप सुंदर होतं. हिरवीगार शेतं, सकाळी पक्ष्यांचा आवाज आणि लोक साधे व मनमिळावू. पण त्या गावात एक गोष्ट अशी होती की जी प्रत्येकाच्या मनात भीती निर्माण करत होती. गावाच्या टोकाला एक जुना मोठा वाडा होता. तो वाडा तब्बल 30 वर्षापासून बंद होता. त्या वाड्याचा मोठा लाकडी दरवाजा कायम कुलूप बंद असायचा. गावातील लहान मुलांना तर त्या वाड्याजवळ जायची सुद्धा परवानगी नव्हती. गावातील वडीलधारी लोक नेहमी म्हणायचे, त्या वाड्याजवळ जाऊ नका. त्या दरवाजामागे काहीतरी भयंकर आहे. कोणी म्हणायचं तिथे भूत आहे, कोणी म्हणायचं तिथे शाप आहे, तर काही लोक म्हणायचे की त्या घरात एक मोठं रहस्य लपलेलं आहे. गावात राघव नावाचा एक तरुण राहत होता. राघव खूप जिज्ञासू स्वभावाचा होता. त्याला लहानपणापासून त्या वाड्याबद्दल ऐकायला मिळायचं. पण त्याच्या मनात नेहमी एक प्रश्न असायचा, खरंच त्या दरवाजामागे काय आहे का? एक दिवस संध्याकाळी राघव आपल्या मित्रांसोबत बसला होता. तेव्हा पुन्हा त्या वाड्याची चर्चा सुरू झाली. सगळे मित्र म्हणाले, राघव, त्या घराजवळ जाऊ नकोस. लोक म्हणतात तिथे रात्री विचित्र आवाज येतात. पण राघव हसला आणि म्हणाला, मला भूतांवर विश्वास नाही. मला सत्य जाणून घ्यायचं आहे. त्या रात्री राघवने ठरवलं, आज तो त्या वाड्याजवळ जाणार. रात्री साधारण 11 वाजता गाव पूर्ण शांत झालं होतं. राघव हळूच घरातून बाहेर पडला. हातात एक टॉर्च होती आणि मनात थोडी भीती, पण त्याहून जास्त उत्सुकता. तो हळूहळू त्या जुन्या वाड्याकडे चालू लागला. वाड्याजवळ पोचल्यावर त्याच्या अंगावर काटा आला. मोठा दरवाजा, त्यावर जाड धूळ आणि भोवती विचित्र शांतता. राघवने टॉर्च लावली. दरवाजावर एक मोठं जुनं कुलूप होतं. तो विचार करू लागला, हे कुलूप तर इतक्या वर्षापासून बंद असेल, तर आत काय असेल? इतक्यात अचानक वाऱ्याचा जोराचा झोत आला आणि वाड्याच्या खिडकीतून एक आवाज आला. राघव घाबरला, पण त्याने धाडस केलं. त्याने दरवाजाला हलकासा धक्का दिला आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे तो दरवाजा हळूच कर्कश आवाजात करत उघडला. राघवच्या हृदयाचे ठोके वाढले. तो हळूहळू आत गेला. आत पूर्ण अंधार होता. धूळ, कोळ्यांची जाळी आणि जुनी तुटकी फर्निचर. पण अचानक त्याच्या नजरेस एक गोष्ट पडली. त्या मोठ्या हॉलच्या मध्यभागी एक जुनं टेबल होतं आणि या टेबलवर एक डायरी ठेवलेली होती. राघवने ती डायरी उघडली. पहिल्या पानावर लिहिलं होतं, जर कोणी ही डायरी वाचत असेल तर त्याला या घराचं खरं सत्य कळेल. राघवने पुढची पानं वाचायला सुरुवात केली. त्या डायरीमध्ये लिहिलं होतं की 30 वर्षापूर्वी या वाड्यात एक श्रीमंत कुटुंब राहत होतं. त्या कुटुंबातील प्रमुख व्यक्ती खूप प्रामाणिक आणि दयाळू होते. पण गावातील काही लालची लोकांना त्यांच्या संपत्तीवर डोळा होता. एक रात्री त्यांनी त्या कुटुंबाशी विश्वासघात केला आणि सगळं काही हिसकावून घेतलं. त्या अन्यायामुळे त्या घरातील लोकांनी गाव सोडलं आणि हा वाडा कायमचा बंद झाला. राघवला समजलं की गावात जी भूतांची गोष्ट सांगितली जाते ती फक्त लोकांनी बनवलेली भीती होती, जेणेकरून कोणीही त्या घराजवळ जाऊ नये आणि सत्य बाहेर येऊ नये. राघवच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने ठरवलं, हे सत्य तो सगळ्या गावाला सांगणार. दुसऱ्या दिवशी सकाळी राघवने गावातील सगळ्या लोकांना त्या वाड्याजवळ बोलवलं आणि त्याने ती डायरी सगळ्यांसमोर वाचून दाखवली. गावातील वडीलधारी लोकांना लाज वाटली. त्यांना जाणवलं की त्यांनी किती वर्ष एक खोटं लपवून ठेवलं होतं. त्या दिवसानंतर गावातील लोकांनी ठरवलं, त्या वाड्याची पुन्हा दुरुस्ती करायची आणि त्या गावाच्या नावासत्याचं प्रतीक बनवायचं. आणि त्या दिवसापासून गावातील लोकांनी एक गोष्ट लक्षात ठेवली, सत्य कितीही वर्ष लपवलं तरी एक दिवस ते नक्की बाहेर येतं. जर कथा आवडली असेल तर स्वाती मोटिवेशनल स्टोरी नक्की लाईक करायला विसरू नका आणि आपल्या कुठल्या प्रकारच्या गोष्टी आवडतात त्या नक्की कमेंटमध्ये सांगा. त्याचप्रमाणे आपल्याला गोष्टी सांगायला धन्यवाद.